तर नमस्कार मित्रांनो, आताच गॅली मधलं काम आटपून आलो आणि मामा बाहेर बसलेले. म्हटलं जरा गप्पा मारे मामांशी. काय म्हणताय मामा? एकदम मजेत आहे, मोसम चांगला आहे. तर मला ना एक प्रश्न पडलाय. तुम्ही राहता कोल्हापुरात घाटावर. हा मला भरपूर तुम्ही जॉईन केला तिथपासून प्रश्न पडलाय. तर तुमचा पाण्याचे काही संबंध नाही तिकडे कोल्हापुरात, तर तुम्ही इकडे समुद्रात कसे काय आलात शिकवत? ऍक्च्युली आमचे वडील शिपिंग लाईनला होते आणि त्यांच्या अनुकंपावरती मी इथं मला जॉब लागला. त्यामुळं मी चुकून त्या क्षेत्राकडे वळलो. बाकी काय इथं आणि मग काय मग किती वर्ष झाली तुम्हाला? जवळजवळ मला 22 वर्ष झाली की 22 वर्ष सर्व्हिस आहे शिपिंग लाईनला. शिपिंग ते राहू दे. आता तुम्हाला 22 वर्षाचा एवढा एक्सपिरियन्स आहे. तर आता आपली मराठी पोरं भरपूर आता यायला लागले तिथे शिपिंगवर. तर त्यांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे काय टिप्स द्या त्यांना. टिप्स द्यायची म्हणजे काय आहे की शिपिंग लाईन म्हणजे काय फक्त यायचं म्हणजे यायचं, आपलं घर सोडून यायचं असतं. तर ते इथं आल्यानंतर काय आपण इथं काम भरपूर आहे आणि हार्डवर्किंग आहे आणि घर सोडतोय आपण ते पैशासाठी सोडतोय. तर ते पैसे आपण कमवण्यापेक्षा जास्त पैसे सेव्ह कसं करायचं ह्याचं नियोजन पाहिजे फक्त. आणि हार्डवर्किंग आहे इथं. काय म्हणजे आलंय पाटलाचा पोरा आणि मी काय पण करील असं नाही चालणार. काय बी करील त्यातलं काही तर नाही. गपचूप काम करायचं, 2 टायमाला जेवायचं आणि झोपायचं, त्याच्यापेक्षा दुसरं काय नाही इथं. बाकी आणि काय म्हणताय? आणि तेव्हा तुमचं आता तर नेट बीट भेटतंय आम्हाला. त्यावेळी नेट नव्हतं, परंतु कंपनीची 2 लेटर असायची. तर 15 दिवसाला 1 लेटर असायचं. ते लेटर लिहायचं आम्ही आणि ते घरी 1 महिन्यानंतर जाणार. त्यावेळी आमचा मेसेज त्या घरच्या माणसांना समजला. तिकडून लेटर पाठवलं की 1-2 महिन्यानं पुन्हा आमच्या शिपवरती ज्या देशामध्ये आम्ही आहे त्या देशात ते येणार. मग 2 महिन्यानं आम्हाला ती कळणार न्यूज की बाबा काय काय घरात झाले, काय नाही बाबा कसं. त्यामुळं खूप कॉम्प्लिकेटेड होतं. आता सध्या काय झालं की नेट असल्यामुळं खूप सीफेअरर्सला खूप चांगलं झाले. ॲडव्हान्समध्ये मेसेज अपडेट करू शकतोय आणि फॅमिलीशी संवाद साधू शकतोय आणि त्याच्या फॅमिलीवर बोलू शकतोय. आणि मला ते तुम्ही जॉईनिंग केलात ना, मी तुम्हाला गाव विचारलं. त्यावर कर्नाटक का सांगितलं? म्हणण्याचा अर्थ काय की कर्नाटक काय का सांगायचं असते की जास्त त्रास नको, आपण आपलं काम करणे, जेवणे आणि झोपणे ह्याच्यापेक्षा मराठी असं काही नाही. खरं जास्त जहाजावरती ओळख नाही पाहिजे. आपण एकटा असं नाही की बिना टेन्शन फ्री राहायचं, गपचूप काम सांगायचं नाही. गाव सांगायचं खरं उलट सांगायचं हे नाही. जोपर्यंत माणसाचा चांगला परिचय होत नाही तोपर्यंत आपलं गाव नाही सांगायचं. ठीक आहे. मी पण आता पुढच्या शिपवर ना तामिळनाडू. तुमचं कसं आहे माहितीये का, तुम्ही ते पंजाबचं असल्यासारखं वाटतंय. तुम्ही गोरा आहे ना, तुम्ही ते पंजाबचं किंवा उत्तरांचल असल्यासारखं वाटतं. तुम्ही उत्तरांचल हिमाचलचं हिमाचल सांगतो. हिमाचल सांगा तुम्ही. हिमाचल चांगलं तुम्हाला हे होईल. कारण तामिळनाडू तुम्ही सांगू नका. तुम्ही ते शोभत नाही तसं. तर ते त्यामुळं आम्ही सांगतोय आपलं कर्नाटक आमच्या बाजूला आहे म्हणून. खरं पण ते आम्हाला पण आता माणसं पकडतात की तुम्ही कर्नाटकचं नाही, तुम्ही कोल्हापूरचं आहे म्हणून. अजून किती वर्ष आता मग शिपवर राहणार? 22 वर्ष झाली. अजून एक 10 वर्ष आहेत की माझी. नंतर मग काय 10 वर्षानंतर नाही उसाची शेती आणि माझं फार्म हाऊस आहे. ते फार्म हाऊस, उसाची शेती. हा हो बरोबर. सृष्टी नंतर येते तिकडे. आणि शेती आहे आणि बैल आहेत आणि कमांडर पण आहे आणि स्विमिंग पूल आहे 100 मीटर. ते तर आहेच हो ते सर्व. आणि आता पाठ झालंय मला तुमचं. अच्छा, म्हणजे माझं सगळं जे काय आहे ते तुम्हाला म्हणजे सगळं नियोजन माहित आहे. चांगली गोष्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि पुढल्या जहाजामध्ये आम्ही भेटेल असं. कोल्हापुरात येतोच ना मी. या कोल्हापूरला या. आमचा आता तिकडे आंब्याची गाडी बिडी आली की हो आमच्या आहेत पोलीस ओळखीचे आहेत. ते आम्ही तुम्हाला नंबर्स वगैरे देतो साहेबांचा. तुम्हाला फोन करू. हो प्रॉब्लेम मला करायचं काय, फोन करायचं डायरेक्ट त्या साहेबांनी फोन करा. साहेबांनी फोन केलं आणि माझं नाव सांगितलं की तुमची गाडी फ्री होणार. काय प्रॉब्लेम नाही. चालेल ठीक आहे. आता वाजले किती?
चला 6 वाजले हम्म. मी जातो आता बघा 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 ठीक चला. आहे. ओके ओके जाऊ ना ओके चला धन्यवाद दहीची टेस्ट घेतली चांगली.